नमस्कार, भुसावळ स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स बघा, आम्ही ते सकाळी सकाळी कुठे जात आहोत असं प्रश्न पडला असेल तुम्हाला। तर आज आहे भोगी आणि उद्या आहे मकर संक्रांत। तर मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आम्ही आलो आहोत बघा इथे हॉस्पिटलमध्ये, कारण की समृद्धीची तब्येत बरीच नाही आहे। कारण भरपूर दवाखाने फिरलो पण तिला कुठे फरकच पडला नाही। मग म्हणलं चला ह्याच हॉस्पिटलमध्ये आता दाखवूयात, कारण की हिला जूनमध्ये डेंग्यू झाला होता, तेव्हा आम्ही इथेच ॲडमिट केलं होतं आणि तेव्हापासून काहीच नव्हतं, खूप चांगली होती ती। तर अचानकच तिला इथं कफ वगैरे आणि असं सर्दी खोकला असं नेहमी असतो, पण होत असतं वाटतं थंडीमुळे, तर पण हे काही थांबायचं नावच घेत नव्हतं। त्यामुळे इथेच घेऊन यायचा असा निर्णय घेतला की जिथे अगोदर कमी झाले तर तिथेच जाऊया। तर मग त्यानंतर इथं बघा इथे केस पेपर वगैरे काढले समृद्धीच्या पप्पाने, आणि केस पेपर काढल्यानंतर इथे डॉक्टरांना दाखवलं। तर डॉक्टर बोलले की एवढा 101 102 ताप भरा नाही आहे, तर तुम्ही असं करा की आता चेक केले तर एवढा कफ वाटत नाही, तरी पण तुम्ही एकदा एक्सरे करा चेस्टचा, आणि असं 4-5 प्रकारचे असं ब्लड टेस्टसाठी दिले होते। आणि ते ब्लड टेस्ट करण्यासाठी त्यांनी तिथं बघा रांगेमध्ये थांबले आहेत समृद्धीचे पप्पा, आणि त्यानंतर आम्ही ते गप्पा मारत होतो थोड्याशा, आणि त्यानंतर बघा ते ब्लड चेक करत आहेत समृद्धीचं। कारण समृद्धी खूप स्ट्रॉंग आहे त्या बाबतीत, कारण की तिला पहिल्यापासूनच खूप म्हणजे ती थंडी वगैरे आली म्हणजे ती खूप आजारी पडत असते। तर तिला सवय आहे असे इंजेक्शन वगैरे घ्यायची, औषध वगैरे घेते, टॅबलेट बी खाते, तिला काही प्रॉब्लेम नाही। गोळी खाण्याचा काही मुलांचा प्रॉब्लेम असतो, तर गोळी वगैरे असं खात असते, तर ती काही घाबरली नाही आहे। मी म्हटलं की नको घाबरू, तर ते शांत बसले बिचारे, हा पण नाही केली। त्यानंतर बघा इथे एक्सरे काढण्यासाठी बसलोय, तर नंबर लावला होता आमचा, आणि त्यानंतर इथे समृद्धीचा हात दुखत होता, कारण की ते ब्लड काढल्यामुळं तिला कसं तिथे त्या जागी तिला त्रास होत होता आणि तिला चक्कर येत होती, अगोदरच चक्कर येत होती, त्यानंतर इथे ब्लड काढल्यानंतर तिला चक्कर यायला लागली आणि खोकला पण यायला लागला, आणि तिला कसं तरी कमजोर झाल्यासारखं वाटत होतं। मग त्यानंतर आमचा नंबर आला एक्सरेचा। त्यानंतर बघा इथे एक्सरेसाठी थांबली, असं मॅडम सांगतायत की असं फोज दे, असं कमरेवर हात देऊन उभी राहा। तर त्या सिस्टरने सांगितल्याप्रमाणे तिने केलं, आणि त्यानंतर इथे एक्सरे वगैरे काढला आणि लगेच आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून दिला एक्सरेचा आणि डॉक्टरांना दाखवायला सांगितलं। मग डॉक्टर बोलले की एवढं काही नाही कफ वगैरे, तर ब्लड चेक केल्यानंतरच कळेल नक्की तिला काय झालं आहे। तर तोपर्यंतसाठी इथे औषधं वगैरे दिलेली आहेत। तर आता समृद्धीचे पप्पा इथे गेले आहेत मेडिसिन आणण्यासाठी, तर तोपर्यंतसाठी आम्हाला म्हटलं थोडा वेळ इथं बसा, कारण तिला चक्कर सारखं होत होतं सारखंच। मग तरी पण तिला खाऊ घालून वगैरे घेऊन आले होते, तरी पण तिला चक्कर यायला लागला, काय करणार, ती खूप विकनेस होते, कारण तिच्या पेशा वगैरे कमी झाल्या असतील असं वाटतं आम्हाला। तर मग त्यानंतर मी तिला पकडून चालत होते, आणि त्यानंतर इथे बाहेर पडलो हॉस्पिटलच्या। तर आता लगेचच घरी जायचं होतं तिला। तिथं हॉस्पिटलमधलं म्हणलं की नको वाटत होतं, कारण मम्मी मला परत ॲडमिट करतात का असं तिला भीती पडली होती की, कारण की गेल्या वेळेस तिला कसं 4-5 दिवस एकतर मध्ये सुट्टी आलेली कशाची तर सॅटर्डेला, आणि उलट त्यामध्ये संडे पण आलेला, तर सॅटर्डे संडे असं मिळून तिला 2 दिवस वेस्ट गेले होते तिचे, कारण तिला घरी कधी येऊ असं झालेलं, हॉस्पिटलमध्ये राहून तिला खूप कंटाळा आला होता। त्यामुळे असं वाटत होतं की तिला आताही मला ॲडमिट करतात का, उद्या संक्रांत आहे, तिला मज्जा करायची असते, कारण तिला आमच्यासोबत मंदिरमध्ये यायचं असतं। तर मी म्हटलं असं काही नाही, आपण अगोदर दाखवून घेऊया, औषध वगैरे देतात असं तिला समजावून वगैरे गोड बोलून घेऊन गेलं होतं। आणि त्यानंतर बघा इथे तिला जरा छान वाटत होतं बाहेर फिरल्यानंतर, घरात राहून पण ती कंटाळली आहे, कारण शाळेत पण जात नाही आहे ना सध्या। आणि त्यानंतर बघा इथे खूप ट्रॅफिक लागली होती, तरी पण इथे आम्ही म्हटलं इथंच उतरा, कारण रोडचे काम चालू आहे, त्यामुळं कसं उतरावं लागलं आम्हाला, आणि थोडंसं चालत आलो। त्यानंतर बघा मेडिसिन वगैरे आणले आणि घरी इथे मेडिसिन देत आहे, आणि त्यानंतर बघा इथे वाफ घेता येते। तर फ्रेंड्स आता रिपोर्ट उद्या आल्यानंतर कळेल की नक्की समृद्धीला काय झालं हे नक्की सांगेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये। तर आताचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा, आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंतसाठी बाय बाय, थँक्यू।